नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आज मी काहीतरी आगळा वेगळा असा नाश्ता करणार आहे, साधा आणि सोप्या पद्धतीनं आणि झटपटीत होणार टेस्टी। चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ती कशी बनवायची ती पण बघूया। हे बघा, रात्रीच्या चपात्या राहिलेल्या त्या शिळ्या, आता काय करायचं, इतक्या चांगल्या चपात्या येत्या, गहू महाग येते ना, आता मग हे कसं फेकून द्यायचं सांगा बरं। आता काय करायचं, नाश्त्याला काय तर चटपटीत करायचं, ह्याचं काय तुकडं करायचं नाही, बारीक करायचं नाही, काय नाही, जरा वेगळ्या पद्धतीने करूया। ह्यासाठी लागणारे मसाले काढून घेऊया, हे बाजूला ठेवून देऊया 2 मिनिट। त्यासाठी लागणारं साहित्य मी कट करून घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर, एक कांदा म्हणजे बारीक चिरून घेतलाय आणि एक टमाटर घेतलंय बारीक चिरून। आता ही बाजूला ठेवून देऊया। ते बघा, बेसनचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटीभर, आता ही चाळून घ्यायचं चाळणीनं। चाळणीनं चाळल्यामुळं काय माहिती का, ही गुटळे येते ना, ही बाजूला ठेवून देऊया। आता यात काय साहित्य टाकूया, त्याला असं मस्त होते बघा। अशा पद्धतीने सकाळ सकाळ चपात्या टाकून देण्याऐवजी सकाळ सकाळ नाश्ता करायचा, मस्त असा खमंग होतोय खायला। हे बघा, लाल तिखट थोडंसं टाकायचं, जास्त नाही, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला। तुम्हाला ही लाल तिखट नसेल टाकायचं तर हिरवी मिरची कट करून टाकली तरी बी चालते, किंवा चिचून टाकली तरी पण चालेल, पुरतं मीठ। आता हे कट केलेलं सगळं साहित्य टाकून घ्यायचं याच्यात। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं चमच्यानं। हे बघा, हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं। यात काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त पातळ बी नाही जास्त घट बी नाही करायचं। अशा पद्धतीने नाश्ता करून दिला ना सकाळ सकाळ सगळ्यांना, मस्त असं होतोय, वाया बी जाणार नाही ते चपात्या। चपात्या ही शिल्लक राहतेच, संध्याकाळी केले तर जास्त करा ना तर कमी करा, 1-2 चपाती तर शिल्लक राहतेच। मग ते टाकून देण्याऐवजी असं केलं तर किती छान होईल ना, खायला बी मस्त असं लागते। एकदा चाकून बघायचा तिखटा मिठाने कमी जास्त आहे का। आता ही चपाती घेतली हा, आता या चपातीला काय करायचं, असं पसरवून घ्यायच्या आणि ह्याच्यावर ना ही पीठ असं पसरवून घ्यायचं। हे बघा, असं सगळीकडे असं पसरून घ्यायचा। कमी जास्त तिखट आहे का मीठ आहे का कमी जास्त चाकून बघायचा, कमी जास्त होतं आपल्याकडं थोडंसं। हे सगळं असं पसरवून ठेवायचं। खायला असली भारी लागते नाही, मी अगोदर करून बघितलेले। आता हे बाजूला ठेवूया। तवा तापत ठेवला होता, तवा चांगला तापलेला आहे, थोडंसं तेल ओतायचं। आता सोडलेला आहे, तवा तापलेला आहे चांगला। आता ही चपातीला आपण लावलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं याच्यात अशी, आणि काय करायचं, याच्यावर असं झाकण ठेवायचं, चांगली वाफ काढून घ्यायची 1-5 मिनिटं। बघा, आता हे काढून बघूया याच्यावरचं झाकण। आता काय करायचं, पलटवून घ्यायच्या। पलटवून घेतले ना, थोडंसं तेल सोडायचं कढईने। असं चांगलं असं हे करून घ्यायची, परतून घ्यायचं चांगलं। खायला असं चांगली लागते म्हणूनच हे करायचं, म्हणजे वाया पण जाणार नाही त्या चपात्या आणि खायला बी टेस्टी होणार। बघा, आता हे पलटून घ्यायचे असे, अंगावर येईल ह्याची काळजी घ्या बरं का, किती मस्त असते झालेले बघा, आहे का। चांगली अशी सुकून घ्यायची, म्हणजे चपातीच्या खालना अशी वाफ पण लागली पाहिजे याला, म्हणून पलटायचे, अजून एकदा पलटायचे।
दाबायची थोडीशी, म्हणजे का नाही अशी चांगली परतून निघते. पोटभर नाश्ता पण होतोय आणि भूक पण नाही लवकर लागत ह्यानं. पोहे आणि उपीट तर काय सारखं सारखं खायचं आहे. हे पण खाऊन एकदा बघायचं, छान असे होते खमंग. आता एका ताटात काढून घेते. या मग गरम गरम असं खायला मस्त अशी टेस्टी झालेले आहे. तुम्हाला तर दिसताना दिसतेच खमंग अशी झालेले आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून जरूर सांगा. तर या मग गरम गरम खायला.